एखाद्या व्यक्तीला मागे खेचण्यासाठी समाजातील कुप्रवृत्तीचे अनेक लोक एकत्र येत असतात. बाळा, लोकांकडे नाही पाहायचं, आकाशाकडे पाहायचं. की टीका करणारे नेहमी खाली असतात. त्याच्यामुळे पायाखालची फांदी नसल्यामुळे त्याला उडण्याशिवाय पर्याय नव्हता. एका जंगलामध्ये एक उंच झाड होतं आणि त्या झाडावर गरुडाचं कुटुंब राहायचं. त्या गरुडाच्या कुटुंबामध्ये एक गरुडाचं पिल्लूसुद्धा होतं आणि त्या पिल्लाला नुकतंच उडता येत होतं. परंतु त्याची महत्त्वाकांक्षा अशी होती की मला खूप उंच उडायचं आहे. इतर मोठ्या मोठ्या गरुडासारखं मलासुद्धा आकाशात भरारी घ्यायची आहे. त्याची आई त्याला सांगत होती, तू उडू शकतोस, तू करू शकतोस. परंतु नेमका तो भरारी घ्यायचा की आसपास थोडंसं छोट्या छोट्या झाडावर, म्हणजे गरुडाचं कुटुंब उंच झाडावर राहायचं आणि गरुडाला नेहमी उंच राहायला आवडते. परंतु तो नेमकं झेप घेणार तेवढ्यातच आसपास जे छोटे छोटे झाडं होते त्या झाडावरील जे पक्षी होते ते पक्षी त्याला म्हणायचे, अरे तुला जमणार नाही, तू अजून खूप छोटा आहेस. परत तो थांबून जायचा. नेमका तो परत त्याची आई म्हणायची, तू उडू शकतोस, तू उड. गरुडाचं पिल्लू प्रयत्न करायला गेला की आसपासच्या छोट्या छोट्या झाडावर राहणारे, कमी उंचीवर राहणारे जे इतर पक्षी होते ते पक्षी म्हणायचे, अरे वेडा की खुळा, तू अजून मोठा नाही झाला, तुला उडता येत नाही आणि तू जर उडायला गेला तर तू पडशील, उडू नको. त्याच्या आईने तिसऱ्या वेळेस त्याला एक सल्ला दिला, बाळा, लोकांकडे नाही पाहायचं, आकाशाकडे पाहायचं. काय सांगितलं? लोकांकडे खाली नाही पाहायचं. हे पक्षी कसे आहेत, खाली राहतात आपल्या. आपण त्यांच्याकडे पाहायचं नाही. आपण कुठे पाहायचं? आकाशाकडे. बाळा, आकाशाकडे पहा आणि उड. परत उडायला गेलं, परत पक्षी सगळेच्या सगळे एकत्र आले. एखाद्या व्यक्तीला मागे खेचण्यासाठी समाजातील कुप्रवृत्तीचे अनेक लोक एकत्र येत असतात. मग तसंच त्या पिल्लाच्या बाबतीत झालं. ते काम करायला गेलं चांगलं की त्याला पाय ओढायला जास्त तयार लोक असतात. त्याचप्रमाणे त्या पिल्लाचं झालं. एखादा व्यक्तीसुद्धा समाजामध्ये असते, म्हणजे त्याच्या गरिबीतून कष्ट करून उंच भरारी घ्यायला जाते. तोच समाजातील काही समाजकंटक असणारे लोक त्याला पाय त्याचे खाली ओढतात. असंच त्या पिल्लाचं झालं होतं. पिल्लू नेमकं उडायला जायचा की आसपासचे पक्षी म्हणायचे, तुला उडता येत नाही, तू शक्यच नाही, तू उडूच शकत नाहीस. मग त्याच्या आईने काय सांगितलं होतं त्याला, बाळा, आकाशाकडे बघ, लोकांच्या बोलण्याकडे बघू नको. आणि एक दिवस असंच मग सर्वजण आपापल्या घरट्यात गेले होते, कारण वादळ वारा सुटण्याचे चिन्ह दिसत होते. वादळ आलं, सोसाट्याचा वारा वाहने सुरू झाले आणि सगळे पक्षी आपापल्या घरट्यामध्ये जाऊन लपून बसले. आता ही वेळ होती त्या गरुडाच्या पिल्ल्याला आकाशात झेपावण्याची, कारण त्याला आसपासचं म्हणणारं कोणीही नव्हतं. मग त्याने काय केलं, त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये झेप घेतली. जशी झेप घेतली तशी पहिल्यांदा तो थोडासा हेलकावला. त्याला वाटलं आपण पडतो की काय, परंतु त्याच्या पायाखालची फांदी नव्हती त्याच्याजवळ. त्याच्यामुळे पायाखालची फांदी नसल्यामुळे त्याला उडण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये त्यानं उडण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो थोडासा घाबरला, परंतु त्याच वाऱ्याच्या मोठ्या सोसाट्याच्या वाऱ्यावर त्याने मस्त छान उडायला सुरुवात केली होती, झेप घ्यायला सुरुवात केली होती. काही वेळेपूर्वी इतर पक्षी त्याला म्हणत होते की उडू शकत नाहीस, परंतु त्याच वाऱ्यावर आज स्वार होऊन तो उडत 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 ढगाच्या बरोबर गेला आणि वरून पाहायला लागला की जंगल कसं दिसते. तेव्हा त्याला ते जे पक्षी होते त्या पक्ष्याचे घरटेसुद्धा छोटे 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 दिसत होते. कारण का, तो आज कुठे होता, एका वेगळ्या उंचीवर होता. आणि त्या वेगळ्या उंचीवर गेल्याच्या नंतर त्याने लक्षात ठेवलं, आईने आपल्याला सांगितलं होतं की बाळा, आकाशाकडे बघ, इतरांकडे पाहू नको, इतरांच्या टीकेला, इतरांच्या चुकीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. आणि म्हणून मी ती गोष्ट केल्याच्या नंतर आज कुठे आलो, एका वेगळ्या उंचीवर आलो.
असंच आपल्या आयुष्यामध्ये असते. जेव्हा तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा तुम्हाला टीकेला, कोणाच्या आत्मविश्वास कमी करण्याच्या बोलण्याला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला काय करावं लागते, सामना करावा लागते. कष्ट करून वर गेल्याच्या नंतर तेच लोक म्हणतात, मला माहीत होतं एक दिवस तू मोठा बनणार होता, मला माहीतच होतं तू खूप हुशार होता, तू मोठा बनणारच होता. असं कधी म्हणतात? पण जेव्हा तुम्ही तुमचं यश किंवा ध्येय प्राप्त केल्याच्या नंतर. तोपर्यंत मात्र अनेक लोक आपले पायच ओढत असतात, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. ज्या गोष्टी आपल्याला सकारात्मक वाटतात त्याच गोष्टी स्वीकारायच्या, त्याच गोष्टी आपल्या डोक्यात घ्यायच्या आणि पुढे मार्गक्रमण करायचं. त्या गरुडाच्या पिल्ल्याने त्या पक्ष्यांचं काही दिवस ऐकलं, तो उडू शकला नाही. परंतु जेव्हा त्याने स्वतः ठरवलं एवढा मोठा सोसाट्याचा वारा आहे, भीतीवर त्यांनी मात केली आणि एक हिंमत केली. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर हिंमत करता स्वार होण्याची, तेव्हा ती भीती तुमची कमी होऊन तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचत असता. आज या गोष्टीतून आपल्याला हे शिकायचं. त्या गरुडाच्या पिल्ल्याला त्याच्या आईने सांगितलं होतं, बाळा आभाळाकडे पहा आणि चुकीचं बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नको, आपल्या ध्येयाकडे लक्ष दे. आणि तुझं ध्येय काय आहे? ढगाच्या वर जाऊन उडणे, म्हणजे ढगाच्या बरोबरीला उडणे. आज तुम्हाला माहिती आहे का, गरुड सगळ्यात उंच उडणारा पक्षी आहे. गरुडाला खाली आवडत नाही. या गोष्टीवरून अजून एक गोष्ट ही शिकायची आहे की टीका करणारे नेहमी खाली असतात. टीका करणारे नेहमी कुठे असतात? खाली असतात. आणि ध्येय प्राप्त करणारे नेहमी कुठे असतात? वर असतात.